नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूया, 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे जॉमेट्रीचं, त्याच्यामध्ये जो लेसन आहे ट्रिग्नोमेट्री, तर त्याच्यामधला प्रूव्ह द फॉलोइंग या प्रकारचा क्वेश्चन आपण बघत आहोत। तर यापूर्वी पण आपण या प्रकारचे बरेचसे क्वेश्चन्स बघितलेले आहेत। तर जेव्हा जेव्हा तुम्ही प्रूव्ह द फॉलोइंग या प्रकारचे क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह करता तेव्हा काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। आता त्या काय आहेत त्या मी इथे लिहिणार आहे। बघा, आता मी इथे काय लिहित आहे, साइन, कोसेक, कॉस, सेक, टॅन, कॉट। आता हे जे काही मी लिहिलेलं आहे तर 6 रेशो जे आहेत ट्रिग्नोमेट्रीचे, तर त्याच्या पेयर्स मी लिहिलेले आहेत, 3 पेयर्स। तर त्या कशा आहेत, तर हे दोघे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत। म्हणजे साइन थीटा हा 1 कोसेक थीटा आहे, कोसेक थीटा हा 1 सेक थीटा साइन थीटा आहे, अशा प्रकारे। त्यानंतर मी इथे लिहिते आहे आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। हा जो थीटा इथे लिहिलेला आहे हा थीटा म्हणजे मेजर ऑफ अँगल आहे। आता या 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज तुम्हाला माहिती पाहिजे। मी अशा प्रकारे लिहिल्या, त्या वेगवेगळ्या प्रकारे लिहिण्याची पण तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे। म्हणजे कशी, की साइन स्क्वेअर थीटा म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा वगैरे अशा प्रकारे। अजून काय माहिती पाहिजे, टॅन थीटा म्हणजे साइन आणि कॉसचा रेशो आहे आणि कॉट थीटा म्हणजे कॉस आणि साइनचा रेशो आहे। एवढी सगळी माहिती तुम्ही घेतल्यानंतर मग आपण काय करणार आहोत, आता प्रत्यक्ष आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करणार आहोत। तर काय करूया, इथे आपण आता क्वेश्चन सॉल्व्ह करूया। बघा, आता इथे मी लिहिते क्वेश्चन, सेक थीटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा इन सेकंड ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू 1। म्हणजे ही आहे माझी LHS लेफ्ट हँड साइड, सेक थीटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा आणि दुसरा ब्रॅकेट आहे सेक थीटा प्लस टॅन थीटा। आता याच्यामध्ये काय दिसत आहे मला, तर याच्यामध्ये साधा गुणाकार आहे। कोणाचा गुणाकार, जे ब्रॅकेट्स आहेत त्याचा गुणाकार। बघा, आता या दोघांचा मी गुणाकार करते। हा सेक थीटा इंटू 1 म्हणजे आला सेक थीटा, मायनस हा सेक थीटा इंटू साइन थीटा, हे प्लस आहे हे मायनस आहे, प्रोडक्ट माझा निगेटिव्ह येणार आहे, सेक थीटा इंटू साइन थीटा। हा झाला फर्स्ट ब्रॅकेट। आणि सेकंड ब्रॅकेट काय घेते मी, सेक थीटा प्लस टॅन थीटा। पहिला जो ब्रॅकेट आहे जो सेक थीटा आहे, काय आहे, हे तिघांमध्ये पण काय रिलेशन आहे, तर मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे। आता समजा तुम्हाला 3 नंबर्स दिले, 15 इंटू 12 इंटू काहीतरी 17.5 वगैरे असं काही असेल, तर प्रोसिजर काय आहे, पहिले 2 नंबर तुम्ही मल्टिप्लाय करता, तसं मी पहिले हे 2 नंबर मल्टिप्लाय केले। आता पुढे हा सेक थीटा मी तसाच ठेवते, मायनस हा जो सेक थीटा आहे त्याची पेअर कोणाबरोबर आहे, कॉस बरोबर आहे की नाही। मग इथे काय लिहिते मी, सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा आणि या सेक थीटाची व्हॅल्यू लिहिते 1 अपॉन कॉस थीटा इंटू साइन थीटा। सेकंड ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये मी काहीच केलेलं नाही, तो ऍज इट इज मी ठेवलेला आहे। आता इथे काय होतं, हा जो साइन थीटा आहे हा न्यूमरेटरला आहे आणि कॉस थीटा आहे तो डिनॉमिनेटरला आहे, म्हणून हा ब्रॅकेट होईल सेक थीटा मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा। अजूनही मी सेकंड ब्रॅकेट कडे काहीच केलेलं नाहीये, तो तसाच मी ठेवलेला आहे। आता बघा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे काय येतो, टॅन थीटा। मग आता माझा फर्स्ट ब्रॅकेट कसा झाला चेंज, सेक थीटा मायनस टॅन थीटा आणि सेकंड ब्रॅकेट काय आला, सेक थीटा प्लस टॅन थीटा। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ही माहिती जशी तुम्हाला असली पाहिजे ट्रिग्नोमेट्री सॉल्व्ह करताना, त्याचबरोबर आयडेंटिटीज इक्वेशन्स जे तुम्ही 8 पासून शिकत आहात ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत। आता इथे काय झालं बघा, a मायनस बी, a प्लस बी काय येतं, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर।
या क्वेश्चन मध्ये ए कोण आहे सेक थिटा, बी कोण आहे टॅन थिटा, तर तो काय होईल सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. बघा बरं इथे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय आलेली आहे 1. ती काय आलेली आहे म्हणजे RHS. तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता आपण जाऊया दुसऱ्या क्वेश्चन कडे. दुसरा क्वेश्चन जो आहे तो बऱ्याच वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना हा थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे असं वाटतं, पण जर का तुम्हाला आयडेंटिटीज माहिती असतील तर हा क्वेश्चन सुद्धा तुम्ही सहजरितीने सॉल्व्ह करू शकता. कोणत्या आयडेंटिटीज आहेत, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूब, ए क्यूब मायनस बी क्यूब. अशा सगळ्या आयडेंटिटीज तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. नसतील माहिती तर त्या माहिती करून जर घेतल्या तर तुम्हाला हे सगळे क्वेश्चन सहज सॉल्व्ह करता येतील. आता हा काय केला मी क्वेश्चन लिहिलेला आहे, तर इथे लिहूयात आपण LHS. LHS काय आहे, LHS ती आहे सेक 6x मायनस टॅन 6x. ठीक आहे. आता हा सेक 6x मायनस टॅन 6x थोडस मी त्याला मॉडिफाय करते. बघा तो मी असं लिहिते सेक स्क्वेअर एक्स रेस टू 3 मायनस टॅन स्क्वेअर एक्स रेस टू 3. बघा बरं 2 into 3 झाला सेक 6. ठीक आहे. आता याच्यासाठी आपल्याला एक आयडेंटिटी यूज करावी लागते, ती आहे ए क्यूब मायनस बी क्यूब गिव्स ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ही 8वीच्या पुस्तकातली आयडेंटिटी आहे आणि 9वी CBSE चे विद्यार्थी जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या पॉलिनॉमियल लेसन मधली आयडेंटिटी आहे. आता इथे काय झालं, ए कोण आहे सेक स्क्वेअर एक्स आणि बी कोण आहे टॅन स्क्वेअर एक्स. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी म्हणजे सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर, ए बी म्हणजे सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स आणि थर्ड टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे ही जी व्हॅल्यू आहे सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स, तर ही व्हॅल्यू 1 येणार आहे. तर त्यामुळे इथे लिहिते मी 1 इन ब्रॅकेट हा सगळा रिमेनिंग टर्म लिहिते सेक 4x प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन 4x. आता हे जे आहे हे इथे 1 येणार आहे आणि ते 1 आल्यामुळे हा तुमचा ब्रॅकेट असाच असा पुढे कंटिन्यू होणार आहे. हे पेपर तपासणाऱ्या व्यक्तीला माहित आहे की हा ब्रॅकेट आहे त्याची व्हॅल्यू 1 आहे. ते तुम्ही गृहीत धरायचं नाही. तिथे तुम्ही पहिल्यांदा ही 1 व्हॅल्यू काढलेली आहे हे तिथे दाखवायचं आहे आणि मग पुढच्या स्टेपकडे जायचं आहे. तर आता इथे माझ्याकडे स्टेप काय आली बघा, सेक 4x प्लस सेक स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन 4x. आता इथे मात्र बरेचदा गडबड होते. बरेच वेळेला विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की 1 प्लस कसं काय दाखवायचं. तर बघा आता मी काय करते, थोडासा जो भाग आहे पहिला तो जरा कट करते आणि इकडे हा क्वेश्चन थोडा आपल्याला कंटिन्यू करावा लागेल. बघा काय करायचं आता, तर इथे मी काय करते बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर लिहिते. म्हणजे जिथे आपण ए प्लस बी लिहितो की नाही त्याच्याऐवजी बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर घेऊया. हा आयडेंटिटीज यूज करणार आहे मी. थोडंसं ओलं झालंय, 2 मिनिटं थांबा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सारखंच आपण करणार. ए स्क्वेअरचा स्क्वेअर कायला बघा ए रेस टू 4 बरोबर. त्याच्यानंतर नाही ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करून बघू प्लस सॉरी मायनस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर आणि प्लस बी रेस टू 4. आता हे बघा ह्याच्यासारखं आहे सेक 4x प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन 4x. पण इथे माझी मिडल टर्म आहे प्लस सेक स्क्वेअर एक्स.
तशी इथे ते -2a²b. तर मी काय करते, a⁴ -2a²b² प्लस b⁴ आणि याच्यामध्ये मी 3a²b² ऍड करते. जर मी 3a²b² ऍड केले तर 3 - 2 काय येईल, 1 येईल. जी गोष्ट मी RHS ला केली तीच मला काय करावी लागेल, LHS ला करावी लागेल. इथे पण मला 3 काय करावे लागेल, ऍड करावे लागतील. आता बघा, आता हे a⁴ प्लस a²b² प्लस b⁴ इज इक्वल टू झाले a²b² ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3a²b². आता इथे काय करूया, हे आपल्या व्हॅल्यू बघूया. sec⁴x प्लस sec²x tan² प्लस tan⁴x ची व्हॅल्यू काय येऊ शकते, a² मायनस b² प्लस 3a²b². तर ही जी स्टेप आहे याच्या पुढे आता मी काय लिहिणार, a म्हणजेच sec² मायनस tan² ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 sec² आणि tan². आता इथे sec² tan² म्हणजेच 1 आहे, 1² प्लस 3 sec² tan². 1 चा स्क्वेअर काय येतो, 1 प्लस 3 sec² आणि tan². तर अशा रीतीने RHS आपली आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.